मंडळी इथं बसलेली आहे. पण खरंच जर आम्ही आमचं कुटुंब एक संस्कार केंद्र आहे आणि जर चांगले संस्कार आमच्या मुलांना देऊ शकलो नाही तर शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात एवढीच फक्त अपेक्षा आम्ही करणार का? साधी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी राजांचं बालपण कसं होतं हे इथं बसलेत ना, एवढ्या लहान वयाचे बाल शिवाजी आहेत. ते काय गोटे कळत नव्हते, ते काय मोबाईल तर नव्हताच. काय आमच्या मुलांचे खेळ कोणते, आमच्या मुलांचे छंद कोणते, आमच्या मुलाचे मित्र कसे आहेत याच्यावरून ठरेल माझा मुलगा भविष्यात काय करणार आहे. असे बाल शिवाजी आपल्या सवंगड्यांना घेऊन खेळायचे. कुठं? जंगलामध्ये. घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक शिवाई देवीचं आपलं रायरेश्वराचं मंदिर आहे, भगवान भोलेनाथांचं. त्या मंदिरामध्ये गेले, सगळ्या सवंगड्यांना सांगितलं मित्रांनो माझ्या वडिलांची जहागिरी आहे पण मला त्यात आनंद नाहीये. माझं एकच स्वप्न आहे, आपलं स्वतंत्र स्वराज्य असलं पाहिजे. सांगा की मग काय करायचं? मित्रांनो लक्षात घ्या, बाल शिवाजी जरी असले तरी त्यांचे मित्र हे 20, 25, 30, 40, 50 वर्षापर्यंतचे सुद्धा होते. हे राजांचं कसं आहे? सांगा राजे काय करायचं काय नाही करायचं? चला माझ्यासोबत. गेले रायरेश्वराच्या मंदिरात आणि समोर हात करून प्रतिज्ञा केली, हे रायरेश्वरा तुझ्या साक्षीनं आज मी प्रतिज्ञा करतो की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी माझी गर्दन छाटली गेली तरी चालेल पण मराठी मुलखाचा स्वाभिमान कधीच दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. एक सांगतो, जे कोणी अभ्यासू असतील, वाचत असतील, त्यांची काही वाङ्मयीन अभ्यासाची आवड असेल त्यांना एक सांगेल, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे जे वाक्य आहे ना याच्यावर PhD केली पाहिजे. याला ईश्वरार्पण बुद्धी म्हणतात. मी जे करतो ते फक्त मी करतो असं जर म्हणेल तर तो अहंकार असतो. आणि आदरणीय सर्वांना मी सांगू इच्छितो, जर माझ्या कार्यामध्ये मी हा शब्द येत असेल तर माझं कार्य शून्य असतं. राजांनी ते कधीच केलं नाही. हा व्यापक विचार एकाच वाक्यात आहे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. फार अवघड सांगणार नाही. भगवद्गीता आम्हाला काय शिकवते समजलं तर बघा. तू वही करता है जो तू चाहता है, अरे तू वही कर जो मैं चाहता हूँ. अगर तू वही करेगा जो मैं चाहता हूँ तो वही होगा जो तू चाहता है. मला वाटतं मराठीपेक्षा तुम्हाला हिंदी चांगली समजते पिक्चर म्हणून, तरी पण मराठी सांगतो. देव अर्जुनाला असं म्हणतात, अर्जुना तू तेच करतो जे तुला हवंय, तू ते कर जे मला हवंय. जर तू ते करशील जे मला हवंय तर ते होईल जे तुला हवंय. साधी गोष्ट आहे. मला अजून सोपं सांगू, तुम्ही ते करा जे आई वडिलांना हवंय. जर तुम्ही ते कराल जे आई वडिलांना हवंय तर ते होईल जे तुम्हाला हवंय. आम्ही आमचं स्वप्नच निश्चित केलं नाहीये, आमची वाटच अजून दुसरं आहे. बाळासाहेब जिजाऊंच्या संस्कारामध्ये खरी ताकद आम्हाला दिसते. चला पाठ करा. मी शेवटी विचारणार, बसलेल्या मुलींना विचारणार अगोदर प्रश्न. जिजामा साहेबांचं नाव त्या काळात जिजाबाई आहे. अर्थात त्या माऊलीला बाई हा शब्द वापरणं एकदम अयोग्य. आणि मा साहेब असं म्हणतो, पण त्या 4 अक्षरात मला एक आदर्श मातृत्वाचं उत्तम लक्षण सापडलं. जिजाबाई. लक्षात ठेवा, पाठ करा लगेच. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जातेपणा, बा म्हणजे बाणीदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरार्पण वृत्ती ज्या मातेमध्ये असते तीच माता बाल